पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत मिळत होते। त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे वेळापत्रकही जाहीर केलं होतं। मात्र नगरविकास विभागानं सोमवारी त्यात सुधारणा करत प्रभाग रचनेच्या कालमर्यादेत वाढ केली आहे। नगरविकास विभागाच्या नव्या आदेशानुसार 30 सप्टेंबर पर्यंत नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना देण्यात आलेत। गेल्या 2.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मे 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले। आदेशात पुढील 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते। त्यामुळे मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका दिवाळीच्या मुहूर्तावर होतील अशी चर्चा होती। मात्र राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी सुधारित आदेश जारी केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। राज्यातील अ, ब, क वर्ग दर्जाच्या तसेच मुंबई महापालिकेसाठी 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणं, प्रारूप प्रभाग रचना तयार करणं, 17 व 18 जून रोजी प्राप्त जनगणनेची माहिती तपासणं, 19 जून ते 4 जुलै स्थळ पाहणी, 5 ते 10 जुलै गुगल मॅपवर नकाशा तयार करणं, 11 ते 24 जुलै प्रभाग हद्दीवर जाऊन तपासणी करणं, 1 ते 5 ऑगस्ट प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करणं, 22 ते 28 ऑगस्ट प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवणं, 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घेणं, 9 ते 15 सप्टेंबर पर्यंत सुनावणीवरील शिफारसी प्राधिकृत अधिकाऱ्यांना अंतिम करून नगरविकास विभागाला सादर करणं, 16 ते 22 सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेला प्रभाग रचना प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करणं, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अहवालास मान्यता देणं, 3 ते 6 ऑक्टोबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणं असे सुधारित आदेश नगरविकास विभागाने सोमवारी जारी केलेत।